नाशिकमधील लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अशोक खरातच्या कार्यालयामध्ये पुन्हा एसआयटी पथक दाखल झालं होतं। कॅनडा कॉर्नर इथल्या खरातच्या कार्यालयामध्ये सलग दुसऱ्या दिवशी झाडाझडती घेण्यात आली। ओकस नावाचं असलेल्या या कार्यालयामध्ये अशोक खरातनं भोंदूगिरीमध्ये अनेकांना गंडवलं, तसंच अनेक पीडित महिलांचं लैंगिक शोषणही याच कार्यालयात केलं आणि त्यामुळे एसआयटी आणि फॉरेन्सिक पथकाकडून धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो। अशोक खरात प्रकरणामध्ये आता एसआयटी कडून केल्या जाणाऱ्या तपासाला वेग आलेला आहे। यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अशोक खरातची कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये असलेलं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी या एसआयटीच्या पथकासह फॉरेन्सिक टीम आणि क्राईम ब्रांच युनिटकडनं या ठिकाणी तपासणी केली जाते। महत्त्वाचा भाग म्हणजे या सगळ्या दरम्यान फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून डिजिटल पंचनामा जो आहे तो देखील या ठिकाणी केला जातोय। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर याच ठिकाणी एसआयटीच्या पथकामध्ये एसआयटी प्रमुख असलेल्या तेजस्वी सातपुते यांच्यानंतर जे प्रमुख असलेले जे अधिकारी आहेत ते म्हणजे किरण सूर्यवंशी हे जे डीवायएसपी आहेत ते या ठिकाणी या संपूर्ण याच्यामध्ये तपास करताय। दुसऱ्या बाजूला तृप्ती सोनवणे ज्या नाशिक पोलीस दलातील पोलीस निरीक्षक आहे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपूर्ण डिजिटल जो पंचनामा आहे तो केला जातोय। महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या काळामध्ये ज्या ज्या पीडित महिला पुढे येऊन तक्रार देत आहे त्या पीडित महिलांना घेऊन थेट या ठिकाणी पंचनामा केला जातोय। स्क्रीनिंग पंचनामा या सगळ्या काळामध्ये केला जातोय। महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर कालच्या दिवशी देखील याच अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन झाडाझडती घेतलेली होती। काही जे महत्त्वाचं जे साहित्य होतं ते देखील ताब्यात घेतलेलं होतं। आपण जर बघितलं तर या सगळ्या अधिकाऱ्यांकडनं आत्ताच्या घडीला जे महत्त्वाचे पुरावे आहेत, फिर्यादींनी जे केलेले आरोप आहे त्या सगळ्या अनुषंगानं जमा करण्याचं काम केलं जातंय। आपण जर बघितलं तर हे बाहेर पडलेले किरण सूर्यवंशी आहेत जे पोलीस उपअधीक्षक आहेत आणि त्यासोबतच जे तृप्ती सोनवणे या ज्या पोलीस निरीक्षक आहे ते या ठिकाणी या सगळ्या काळामध्ये पंचनामा करताय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर हे जे नाशिक पोलिसांकडनं जो पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण जो तपास जो आहे तो पुढे जात असताना फिर्यादीची संख्या देखील वाढते आणि याच कार्यालयामध्ये भोंदू अशोक खरातनं जे महिलांवर लैंगिक अत्याचार केलेले आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपण जर बघितलं तर डिजिटल जे फुटप्रिंट असतात किंवा त्या काळामध्ये डिजिटल पुरावे जे महत्त्वाचे असतात त्या सगळ्या अनुषंगानं हे या ठिकाणी पुरावे जप्त केले जात आहे। आत्ता जर बघितलं तर याच ठिकाणी हे कार्यालय जे आहे ते पुन्हा एकदा या ठिकाणी लावलं जात आहे। जे पुरावे आहेत ते खरं तर या सगळ्या काळामध्ये फिर्यादीच्या तक्रारीवरनं गोळा करण्याचं काम सध्याच्या घडीला सुरू आहे। अशोक खरात याचा जो पाय आहे तो आणखी खोलात जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनचा मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। भोंदू खरातच्या कार्यालयातून धक्कादायक साहित्य जप्त करण्यात आलंय। तंत्रमंत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत। खरातच्या ऑफिसमधून प्लास्टिकचा तब्बल 20 फुटी सापही जप्त करण्यात आलाय। तांब्याची बाटली, अत्तराच्या बाटल्या, गंडेदोरे, महिलांचे केस जप्त करण्यात आलेत। बनावट कस्तुरी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मालही त्याच्या कार्यालयात सापडला। मैंने अशोक खरातची मोडस ऑपरेंडी आता समोर आली। ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी 2 टीमचा तो वापर करायचा। रेफरन्सद्वारे नातेवाईकांकडून माहिती संकलित करायचा। भेटीच्या पहिल्या 5 मिनिटात अचूक माहिती सांगून विश्वास संपादन करायचा। कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग तंत्रांचा तो वापर करायचा। हॉट रीडिंगमध्ये आधीच माहिती गोळा करून ठेवली जाते, तर कोल्ड रीडिंगमध्ये आधी काही प्रश्न विचारून त्यावरून अंदाज लावत समोरच्याला भ्रमित केलं जातं। या भोंदू खरातच्या एसआयटी चौकशीमध्ये उलट्या बोंबा, महिलांसोबतचं कृत्य विधीचा भाग आहे। खरातनं हा संतापजनक दावा केलाय। मी कुणावरही जबरदस्ती केली नाही, आरोप फेटाळण्याचाही त्यानं प्रयत्न केलाय। माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला। खरातनंही उद्विग्न प्रतिक्रिया दिली। मी लोकांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटलं असा त्याचा दावा आहे। कोठडीतही मंत्रजप सुरू असल्याची माहिती आहे। भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यामध्ये 2 मोठ्या महिला अधिकारी अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली। स्वतः अनेक लोकांना बाबाकडे घेऊन गेल्यामुळे उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांवरच आता संकट ओढावतंय। संबंधित अधिकाऱ्यांपैकी एकीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। व्हिडिओ समोर आल्यानंतर आज तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे। प्रकरण गंभीर होताच एसआयटीशी संपर्क साधला। खरात प्रकरणामध्ये एसआयटी तपासाला नवं वळण मिळण्याची चिन्ह आहे। भोंदूबाबा अशोक खरात बाबत धक्कादायक माहिती समोर आली। 1.5 वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आलेला होता।
शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडली होती. शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले होते. डॉक्टर असलेल्या भक्तानं वेळीच उपचार करून त्याचा जीव वाचवला. आजही खरातच्या एका हाताची हालचाल ही मर्यादित आहे. खरातच्या भुवईमध्ये बदल दिसून येत असल्याची ही माहिती आहे. तर उत्तेजक औषध घेणं जीवावर बेतलेलं होतं. तपासातून महत्त्वाची वैद्यकीय माहिती समोर येण्याची शक्यता आहे. भोंदू खरातनं बड्या लोकांनाही लुबाडल्याचा संशय आहे. तर खरातमुळे काही नेते आणि सेलिब्रिटींनाही आर्थिक फटका बसलाय. धार्मिक विधी आणि भविष्य पाहण्याच्या नावाखाली त्यानं गंडवलेलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये एकामागून एक धक्कादायक माहिती समोर येते. महिलांवरील अत्याचारासोबतच आर्थिक गंडाचाही मोठा अँगल या सगळ्यामध्ये समोर आलेला आहे. भोंदू अशोक खरात आता ईडीसह कस्टमच्याही रडारवर आहे. कोट्यवधींच्या व्यवहारांची कागदपत्र ईडीकडे पाठवण्याची तयारी सुरू आहे. 21 विदेश दौरे आणि विदेशी चलन व्यवहारांची सखोल चौकशी होणार आहे. तुर्कस्तानसह विदेशातून आणलेल्या साहित्यावर कस्टम ड्युटी भरली का याची चौकशी सुरू आहे. बनावट खडे, रत्न, मध विक्रीतून कमावलेला पैसा तपासाच्या कक्षेत. तर आर्थिक गैरव्यवहारांमुळे अनेक केंद्रीय यंत्रणा सक्रिय झालेल्या आहेत.